काय राहिलंय का? सांग तरी मला कळेल कसं. माठ राहिलंय. माठ नेलास ना तू? काय चाललंय तुझं? हो, छोटा माठ घेऊन गेले, पण हा मोठा माठ राहिलाय. कळत नाहीये ना काय रिॲक्ट व्हावं. तुला कित्येक वेळा सांगितलं रिॲक्ट हो, शेअर कर, पण नाही. जाऊ दे, मीच सांगते. मला हा मोठा माठ हवाय. मला आवडतो तो. माझं प्रेम आहे त्याच्यावर. माझं पण त्या कंटेम्पररी का काय त्या डान्सरवर प्रेम आहे. कसा आहेस तू? इतके दिवस बोलला पण नाही. आता मी आले म्हणून, आणि मी आले नसते तर? पण आलीस ना. आज पाडव्याचा एवढा चांगला मुहूर्त, आणि मी तुझ्यापासून लांब जाते. लवकर आईबाबांना भेटायला, म्हणजे अशाच एखाद्या मुहूर्तावर आपण एकाच फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ. नाही ते सगळं ठीक आहे. तुझ्या हौशी बिल्डर बाबांचं काय? त्यांना जर कळलं मी मॅनेजर नसून फक्त एक उद्योजक आहे, तोही भावी, तर ते काय म्हणतील? तेव्हाच तेव्हा बघूयात ना आपण. अमृता, अमृता किती वेळ? चला. हो. हे काय? कुठे काय? गुढी. आकार एकदम माठासारखा आहे. नाही नाही नाही. हा, चला. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा
तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके